नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. बातमी आहे मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आजची महत्वपूर्ण बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील बातमी. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, निकालाची वैशिष्ट्ये, जीवन प्रमाणपत्र पडताळणीबाबत सविस्तर माहिती व निर्देश. या बाबतीत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण आजच्या बातमीचे स्पष्टीकरण. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 जुलै 2015 रोजी महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. परंतु या निर्णयाची दखल केवळ IBA वगळता इतर कोणत्याही संघटनेने घेतली नाही. निकालाची वैशिष्ट्ये, पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, ज्याचा भरणा हा सरकारच्या विवेकबुद्धीवर अवलंबून नाही, अशी बाब नमूद करण्यात आली. सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचा पेन्शन प्राप्त करण्याचा हक्कदार असतो. वेतन श्रेणीची पुनरावृत्ती तसेच निवृत्ती वेतन पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांचा अविभाज्य भाग असल्याने सदर निकालामध्ये मान्य केले गेले आहे. तसेच यामध्ये न्यायालयात नमूद केले गेले आहे की पेन्शनची रक्कम ही वेतन बँडच्या 50% पेक्षा कमी असू नये असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच पेन्शन सारख्या आर्थिक बाबी अदा करण्याकरता सरकारकडून आर्थिक भरणा येत असल्यास याचिका ग्राह्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असून त्यामध्ये सुधारणा म्हणजेच अपग्रेडेशन करणे हा देखील निवृत्ती वेतनधारकाचा अधिकार असल्याची बाब न्यायालयाच्या निकालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पडताळणीचे निर्देश. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. तर त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही अशा पेन्शनधारकांचे पेन्शन बंद करता येणार नाही आणि बंद केली जाते, परंतु बंद करता येत नाही. परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 405/2023 यावर निर्णय देत स्पष्ट नमूद केले की जर पेन्शनधारकाने आपले जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा पेन्शनधारकाचे पेन्शन बंद न करता कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. करिता अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे आपण स्पष्टीकरण केले आहे. तर करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने या बातमीचे व्हायरल केली आहे. ही बातमी व्हायरल केली आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.